प्रेरणा घेतली पाहिजे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू 14 मार्च 2018 रोजी झाला. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे. याचा कुणालाही अंदाज नव्हता. As one of the greatest scientists of this century, neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he could be the epitome of courage. आणि म्हणूनच म्हणतात की तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कुणालाही अंदाज नव्हता. Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. Yet he is one of the greatest scientists of this century. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. स्टीफन हॉकिंग एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचा गणिताकडे खूप कल होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्यांना भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा असे ठरवले. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीतील जडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खालीही पडले. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU, गेरिग्स डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत आणि शिथिल होतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन म्हणतात की लहानपणी त्यांच्या स्नायूंचा समन्वय काहीसा चांगला नव्हता. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजेच त्रस्त होणे. Nor was he inclined towards sport. Nevertheless, his disease came as a bolt from the blue. तसेच त्यांना खेळामध्ये रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती.
बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू ही फ्रेज वापरलेली आहे. याचा अर्थ होतो हादरवून टाकणारं संकट किंवा खूप मोठं संकट. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. त्यांच्या रोगाचे जे निदान झाले होते ते खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. अनडॉन्टेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरले आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वांगनिश्चयही झाला, म्हणजेच एंगेजमेंटसुद्धा झाली. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे शूड it is at this dismal stage he began enjoying life the most. ऐकायला उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. This, he says, was because he started living life for the moment and continue his doctoral research work with renewed vigor. याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगा याला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोम्यानं सुरू केलेले होते. म्हणजेच आयुष्यामध्ये पुढे काय वाढून ठेवलेले आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आहे तो क्षण खूप आनंदाने जगायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. इन द मीनवाईल द डिसीज वर्क इट्स वे इंटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केले. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. PhDसाठी त्यांनी कृष्णविवर ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वावरू शकत होते. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. ते सांगतात की आता ते व्हीलचेअरच्या मदतीने जरी वावरू शकत होते तरी त्यांचे हात आणि वाणीवरचे नियंत्रण झपाट्याने कमी होऊ लागले होते. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटलेले होते. त्यांनी बरेचसे युगप्रवर्तक असे विधान सिद्ध करून दाखवले होते आणि जगाला हादरवून सोडलेले होते. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एका प्रचंड विस्फोटातून होऊन झालेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्रा याचा शोध लावला. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टो ऑन हिम. ते सांगतायत की डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. असंख्य मानद डॉक्टरेट, पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. ते सांगतात की द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्यसुद्धा आहेत. इन स्पाईट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनसुद्धा डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. अ मॅन सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडलेल्या आहेत. His writing is full of wit and humor. त्यांचे जे लेखन आहे ते अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Times, is one of the best-selling book of our times. त्यांची जी काही लेखन शैली आहे ती विज्ञानात तज्ज्ञ नसलेले किंवा शास्त्रज्ञ नसलेल्या लोकांनाही सहजासहजी समजते. काळाचा संक्षिप्त इतिहास, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक या काळातल्या
सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ALS सारख्या भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार काही वेगळे वाटत नाही. आय ट्राय and lead as normal as life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. ते सांगतात की शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाही त्याबद्दल खेदही मी करत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचे भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग, देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लिव्स. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय असे धैर्य प्रदर्शित करीत असतात, आपल्या अपंगात्वावर मात करीत असतात. अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना शतशः परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.